म्हणजे पुष्पगुच्छऐवजी पुस्तकगुच्छ, शाल आणि एक मानपत्र देऊन आपण त्यांचा जाहीर सत्कार करावा आपल्या कलाकारांतर्फे. प्लीज. पहिल्यांदा मी विनंती करतो अध्यक्ष महेश शानबाग यांना की आपण त्यांना शाल पांघरून त्यांचा सत्कार करावा. हर्षदाबरोबर मी आपल्याला विनंती करतो की आपण पुस्तक गुच्छ द्यावं ज्यात आपलंही पुस्तक आहे. आणि रवी जाधव आमचे विश्वस्त टॅगचे यांना विनंती करतो की आपण मानपत्र प्रदान करावं. त्या मानपत्रात काय लिहिलं ते मी वाचून दाखवतो. बस त्यावर स्थानपन्न मी वाचून दाखवतो. जो शॉर्ट फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होत आहे त्याचं उद्घाटन झालं असं प्रथम जाहीर करतो आणि त्यानंतर मी माझं मनोगत व्यक्त करतो. आजच्या या व्यासपीठावरील मान्यवर, मी म्हणेन व्यासपीठावर असतात ते सगळे मान्यवर असतात. बिजू माने आहेत, रवी जाधव, शानबाग, वाळिंबे, पाठारे, माझी लहानपणापासूनची मैत्रीण वैशाली, हर्षदा, समोर बसलेले सर्व ठाण्यातील कलाकार मंडळी, कलाप्रेमी मंडळी, आज टॅगच्या वतीने या ठिकाणी माझा सत्कार होतोय. खूप आनंद वाटला कारण विजूनी सांगितलं की मी सुद्धा कॉलेज जीवनामध्ये एक कलाकार म्हणून, एक नाट्यरसिक म्हणून, नाटकावर प्रेम करणारा, साहित्यावर प्रेम करणारा एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेपासून काम पाहिलेलं आहे. थोडाफार अभिनय केला आहे, कधी लिहिलं आहे, कधी लाईट्स, कधी स्टेज, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक ग्रुप ॲक्टिव्हिटीज म्हणून काम केलेलं आहे. आणि तो अभिनय केलेल्याचा उपयोग मला राजकारणात खूप चांगल्या पद्धतीने आता त्याचा करता येतोय. त्याच्यामुळे मी खास करून या क्षेत्राला फार धन्यवाद देतो. आणि आम्ही वेगळं काही करत नाही, आम्ही सुद्धा अभिनयच करत असतो व्यासपीठावरती. तुमचा अभिनय वेगळा असतो, आमचा अभिनय वेगळा असतो. तुम्हाला पाहण्याकरता लोक पैसे देऊन येतात आणि आम्हाला कधी कधी पाहण्याकरता आमचा अभिनय आम्हाला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. अभिनय दोघांचं एकच असो. टॅग ही संस्था खूप चांगलं काम या ठाण्यात करते. कलाकारांना प्रोत्साहन देण्यात, म्हणजे फक्त सुरुवातीला टॅग ही स्थापन झाली तेव्हा मला वाटलं की फक्त नाटक आणि या क्षेत्रापुरती मर्यादित असेल. आणि नंतर मी तुमचे कार्यक्रम पाहत गेलो, वाचत गेलो की विविध क्षेत्राला तुम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न करताय. शॉर्ट फिल्मसारखी गोष्टसुद्धा आपण करताय. अगदी लेखनापासून सगळ्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता. आणि ठाण्यामध्ये अशा संस्थेची गरज आहे आणि गरज होती की तरुण सगळे ठाण्यातील एकत्र यावे आणि काहीतरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करावं आणि स्वतः काम करता करता इतरांना, नवोदितांना सुद्धा प्रोत्साहन द्यावं. या हेतूने आपण हे सर्व मोठा प्रपंच उभा केलेला आहे. माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि मी सुद्धा कलाकार आहे. साहित्याबद्दल, कलाक्षेत्राबद्दल आदर आहे, आवड आहे. ठाण्यामध्ये आपण ही चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. एक छानसं 350 विजूनी पाहिलंय की नाही, रवीनी पाहिलं की नाही मला कल्पना नाही, पण आपण 350 सिटिंगचं असं ॲम्फिथिएटर केलेलं आहे आणि खूप छान आहे. सर्व सुविधा आहेत, पार्किंग वगैरे पासून सगळं आहे. की त्याच्या मागचा उद्देश, त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक जे आपण म्हणतो ते सुद्धा आपण उभं केलेलं. विविध दालनं आहेत त्यामध्ये. आणि मला आज आनंद होतोय की विजू आहे, ती सर्व मंडळी, हर्षदा या ठिकाणी आहे, की त्याचा उपयोग आज या ठिकाणी केला जातोय. अनेक संस्था आहेत की खरोखर सगळ्या संस्था उभ्या करताना आम्ही सुद्धा त्या गोष्टी, समजा एखादी एकांकिका करायची असेल आणि काही कार्यक्रम करायचे असते तर वेन्यूपासून सुरुवात होते, जागा आणि मग जागेचं भाडं. आणि आपल्यामध्ये फार काही अशी फायनान्शियल मंडळी नसतात, पण तो जागा उपलब्ध व्हावी आणि सध्या तरी ती निशुल्क व्हावी काही हेतूने हे सर्व आपण उभं केलेलं आहे. आणि मी अभिमानाने सांगेल की सगळ्या संस्थांना
जे कमर्शियल काही गोष्टी करत नाहीत त्यांना आपण निशुल्क त्या एम्फी थिएटर आणि ते स्मारक त्या ठिकाणी देत असतो. त्याच्या मागचा उद्देश हा एकच आहे की सांस्कृतिक चळवळ या ठाण्यामध्ये उभी राहावी, याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घ्यावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि तुमच्यातलाच एक नरेश मस्के आज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये गेलेला आहे. तुमच्यामध्ये वावरणारा नरेश मस्के आज की ज्यांची नावं मोठी मोठी घेतली जातात, अगदी नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, अगदी राहुल गांधी सुद्धा असतील. आणि त्या दिवशी सभागृहामध्ये असे आपण जसे बसलेले आहात एवढ्या जवळ राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असे वावरताना पाहिले तेव्हा मी प्रथम माझ्या नजरेत आणि मनात ठाणेकर आले. आणि या ठाणेकरांमुळे मला त्यांच्यापर्यंत जाता आलं. त्यामुळे ठाणेकरांचा मी कायम ऋणी राहील आणि असंच प्रेम माझ्यावरती कायम ठेवा. तुमच्यातला हा नरेश मस्के तुमच्यातलाच राहणार आहे एवढा शब्द या ठिकाणी देतो. आणि ही जी काही माझ्या मनात आलं, माझ्या खासदारकी कधीच मनात नव्हतं, कुठेतरी विधानसभेमध्ये आमदार व्हावं आणि असे एक एम होता. नगरसेवक झालो, आमदार झालो. त्यातल्या काही लोकांना मी खास करून धन्यवाद देतो आणि त्यातला एक म्हणजे माझा मित्र विजू, असं समोर आहे विजू माने, की 3-4 महिन्यापूर्वी अगदी मला बसून नाही तुला ही लढलीच पाहिजे, तुम्हाला म्हणजे तो पूर्वी तुला वगैरे चालायचं पण आता जरा तुम्ही म्हणतो की ही लढली पाहिजे. काय नाही, आपल्याला सोडायची नाही, हा आपला हक्क आहे आणि आपण घ्यायचा आहे. मी नाही म्हणत होतो, पण तू माझ्या डोक्यात खासदारकी लढायला लावणारी काही 7-8 मंडळी आहेत, त्यातला एक विजू माने आहे. विजू, आता तुला काही शत्रू निर्माण होणार नाहीत, आता निवडणूक झालेली आहे. निवडणुकीच्या आधी मी नाही नाव सांगितलं, परंतु बऱ्याच जणांना माहित आहे की याच्या मागचे कलाकार कोण आहेत ते. या सगळ्यांचा मी या ठिकाणी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.